तर आपण आज इथं हे जे बेंच वाईज असेंब्ली बघा, तर ही बेंच वाईज असेंब्ली ड्रॉ करणार आहे. तर याच्यामध्ये बघा टोटल नंबर ऑफ पार्ट 9 पार्ट दिलेले. सगळ्यात पहिले दिलेलं आहे इथं डिस्क्रिप्शनमध्ये बघा, हे बिल ऑफ मटेरियल आहे. तर ह्या बिल ऑफ मटेरियलमध्ये पहिला पार्ट दिलेला आहे व्हाईस बॉडी आणि त्याचं मटेरियल आहे कास्ट आयर्न आणि त्याची क्वांटिटी दिलेली आहे 1. ठीक आहे. तर आपण पहिला पार्ट ड्रॉ करणार आहे. आता पहिल्या पार्टचं हे ड्रॉइंग दिलेलं आहे. ठीक आहे. तर आपण आता हा 1, 2 आणि हे 3 व्ह्यू दिलेले बघा, फ्रंट व्ह्यू, साईड व्ह्यू, त्याच्यानंतरनं टॉप व्ह्यू दिलेला आहे. आणि फर्स्ट अँगल मेथडने ड्रॉ करेल आहे. म्हणजेच हा इकडचा जो व्ह्यू आहे हा कोणता व्ह्यू आहे, तर हा राईट हँड साईड व्ह्यू आहे. इथं दाखवलं आहे बघा लेफ्ट हँड साईडला. फर्स्ट अँगल मेथड सगळ्यांना माहिती आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे. तर मग आता आपण हा असं बघा ही व्हाईस बॉडी ड्रॉ करणार आहे. मग सगळ्यात आधी NX चालू करायचं, न्यू फाईल घ्यायची. न्यू फाईल घेतल्यानंतर इथं मिलीमीटर सिलेक्ट करायचं. इथं मॉडेल, इथं ज्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचं ते फोल्डर सिलेक्ट करायचं. मग आता मी इथं डेस्कटॉपवरती सेव्ह करणार आहे. आता बघा मी इथं फोल्डर सिलेक्ट केलं, तुम्ही पण तुमचं जे फोल्डर असेल ते फोल्डर सिलेक्ट करायचं आणि सगळे पार्ट एकाच फोल्डरमध्ये सेव्ह करायचे. म्हणजे जर आपण असेंब्लीमध्ये काही चेंजेस केले तर ऑटोमॅटिक सगळ्या याच्यात चेंज होतं. त्याच्यानंतर इथं ओके बटनवरती क्लिक करायचं. नंतर ठीक आहे, मग होमवरती क्लिक करायची. तर होम बघा मेनू बारमध्ये होम बटनवरती क्लिक केलं, इथं सगळ्यात पहिले राहतं स्केच. आता बघा आपलं जे ड्रॉइंग आहे तर त्याचा पहिले आपण फ्रंट व्ह्यू ड्रॉ करणार इथं. ठीक आहे. तर फ्रंट व्ह्यू ड्रॉ करताना काय करायचं, मग आता बघा असं एल शेप ड्रॉ करू आणि नंतर हे जे फ्रंट व्ह्यूमध्ये वरती दिसतं हे आपण नंतर ड्रॉ करू. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काय करायचं, किंवा मग तुम्ही डायरेक्ट हा व्ह्यू पण ड्रॉ करू शकता. ठीक आहे. तर आपण काय करू, एल शेप ड्रॉ करू पहिले, मग स्केच, हा व्ह्यू घ्या. नंतर बघा आता एल शेप ड्रॉ करायचं आहे. सगळ्यात जास्त लेंथ किती दिलेली बघा इथं लक्ष द्या. ही जी लेंथ ही किती आहे, 144. ठीक आहे. मग 144 लेंथची एक लाईन ड्रॉ करायची, 144. नंतर नेक्स्ट बघा आता व्हर्टिकल आहे. व्हर्टिकल टोटल किती दिलेलं आहे, इथं 52 दाखवलेलं आहे बघा. हे टोटल किती आहे, 52. मग काय करायचं, व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची इथून. नंतर हॉरिझॉन्टल बघा, हॉरिझॉन्टल किती दिलेलं आहे, 10 + 16, टोटल 26. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता इथं ही हाईट दिलेली आहे. तर हे हाईट बघा इथून वरती 20 दिलेलं आहे, टोटल हे 36 आहे. आणि मग बघा 36 मायनस किती करायचं, 52 करायचं. मग इथं काय करायचं बघा, इथून डायरेक्ट 36ची लाईन ड्रॉ करायची पहिले, 36. नंतर हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये इकडे यापर्यंत कनेक्ट करून द्यायचं. ठीक आहे. एल शेप ड्रॉ केला आपण. नंतर आता याला फिनिश करायचं. फिनिश केलं बघा इथं हे आपण हे पण इथं ड्रॉ करू शकतो. परत या स्केचवरती डबल क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर बघा इथं दाखवलेलं आहे त्यांनी इकडनं इथपर्यंत 10 mm आहे. मग काय करायचं, इथून असं एक तिरकं लाईन ड्रॉ करायची ह्याला. मग बघा आता इथलं डायमेन्शन द्यायचं, इथून इथपर्यंत किती आहे, 10 mm, 10. ठीक आहे. त्याच्यानंतर ही व्हर्टिकल हाईट किती दिलेली आहे, बॉटमपासून 20 mm दिले. ठीक आहे. इथं परत डायमेन्शन ह्या पॉईंटला सिलेक्ट करायचं आणि इथपर्यंत हे किती दिलेलं आहे, 20. ठीक आहे. 20 एंटर करायचं. त्याच्यानंतर इकडं ट्रिम करायची बघा, इथं ट्रिम कमांड आहे, क्विक ट्रिम. तुमच्या जर नसेल तर इथं क्लिक करायचं बघा, इथं याच्यावरती नाव पण येतं. या ट्रिमवरती क्लिक केलं, याला ट्रिम करायचं, या लाईन सिलेक्ट करायची. ठीक आहे. नंतर हा पॉईंट सिलेक्ट करून याला डिलीट करायचं. मग बघा सगळे डायमेन्शन आले. हे जे अननेसेसरी डायमेन्शन ते हाईड करून टाकायचे, जे रिक्वायर्ड नाही ते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता हा जो एल शेप तयार झाला याला फिनिश करायचं. फिनिश केल्यानंतर एक्सट्रूड कमांडवरती क्लिक करायचं. एक्सट्रूडवरती क्लिक केल्यानंतर बघा इथं सेक्शन सिलेक्ट कर, याला सिलेक्ट करायचं. आधीची डायरेक्शन रिव्हर्स करायची बघा ह्या बाजूला. आणि किती दिलेली आपल्याला, अशी विड्थ 64 दिली बघा, इथं टाकायचं 64. ठीक आहे. आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. बघा आता आपलं हा काय झालं, हा एल शेप तयार झाला. आता त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, आता नेक्स्ट काय आपल्याला हा व्ह्यू ड्रॉ करायचा. ठीक आहे. मग इथं जायचं स्केच,
हे प्लेन सिलेक्ट करायचं, ओके बटनवरती क्लिक करायचं. नंतर ना बघा इथे एक कमांड आहे, याला म्हणतात प्रोजेक्ट कर्व. याला सिलेक्ट करायचं, हा जो फेस याला सिलेक्ट करायचं, ठीक आहे, आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. बघा इथं लाईन आले. मग नंतर ना ट्रिम कमांडवरती क्लिक करायचं आणि ह्या लाईन ट्रिम करायची त्या खालच्या, त्याची काही गरज नाही आपल्याला, ठीक आहे. नंतर ना बघा नेक्स्ट आता आपल्याला काय आहे की हे सर्कल ड्रॉ करायचं. वरच्याची किती आहे, R16 दिला आहे आणि हे M16 आहे, म्हणजे डायमीटर 16 आणि R16. इथे पहिले एक सर्कल ड्रॉ करायचं 16 डायमीटरचं. नंतर ना दुसरं सर्कल ड्रॉ करायचं, त्याची किती डायमीटर घ्यायचं, 16 दुने 32, ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा आता हे दोन आपण सर्कल काय केले, ड्रॉ केले. आता बघा त्याची पोझिशन फिक्स करायची. आता बघा इथं व्हर्टिकली त्याचं पोझिशन जी आहे ती किती दिलेली आहे बघा, या बॉटमपासून 36 mm दिलेली आहे, ठीक आहे. मग डायमेन्शन आणि हा जो आहे इथून इथपर्यंत किती दिलेलं आहे, 36, ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा आता इथं व्हर्टिकल हाईट हे बघा, हे बॉटमपासून 24 दिले. मग इथं काय करायचं, एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची इथून इथपर्यंत, ठीक आहे. आता तिची हाईट दिलेली नाही आपल्याला, मग आपल्याला बॉटमपासून त्याची डायमेन्शन द्यावं लागेल. मग काय करायचं, या डायमेन्शनपासून हे डायमेन्शन किती द्यायचं, 24, ठीक आहे. आता बघा आपल्याला इथं हे जे डायमेन्शन आहे हे किती आहे, 16 आहे, बरोबर आहे की नाही. इथं 16 दिलेलं आहे आणि हे 24 दिलं आहे. मग 16मधून 24 गेलं किती राहतं, तर ते 4 आणि ते 4 8. तर मग बघा इथं ही जी हाईट आहे हिला 8 mm करावं लागलं आपल्याला, किती 8 mm, ठीक आहे. फिनिश. आता बघा नेक्स्ट इकडच्या बाजूनं पण सेम तसंच करायचं. ह्या पॉईंटपासून इथपर्यंत किती 8 mm, ठीक आहे. नंतर ना नेक्स्ट बघा आता काय करायचं, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची आपल्याला. काय करायचं, हॉरिझॉन्टल लाईन. पण हॉरिझॉन्टल लाईन अशी ड्रॉ करायची की त्याच्यामध्ये आता बघा इथं मी काय करतो, लाईन ड्रॉ करतो, लक्ष द्या. ह्या पॉईंटपासून एक लाईन ड्रॉ करायची अंदाजे, त्याच्यानंतर ना ह्या पॉईंटपासून एक लाईन ड्रॉ करायची अंदाजे, ठीक आहे. नंतर ना काय करायचं, ह्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स द्यायचं. तर ह्या पॉईंट 2मधलं डिस्टन्स किती आहे आपल्याकडं, हे दिलेलं आहे बघा 52, ठीक आहे. मग हे डिस्टन्स सिलेक्ट करायचं आणि याला 52 करायचं, 52, ठीक आहे. आता बघा एका बाजूने लहान झाली, एका बाजूने मोठी झाली, बरोबर आहे की नाही. मग आता काय करायचं, ही लाईन सिलेक्ट करायची, त्याच्यानंतर ना इथली ही लाईन सिलेक्ट करायची आणि बघा इथं कन्स्ट्रेंटमध्ये इक्वल लेंथ करायचं. काय करायचं, इक्वल लेंथ, पॅरलल आणि इक्वल लेंथ, ठीक आहे. बघा आपण काय केलं, इक्वल लेंथ केलं आणि हे डायमेन्शन फिक्स राहिलं. आता त्याच्यानंतर ना काय करायचं, ह्या पॉईंटमधून ह्या सर्कलला एक टँजंट ड्रॉ करायची. बघा या टँजंटचं सिम्बॉल अलग सोडून द्यायचं, ह्या पॉईंटपासून टँजंट, ठीक आहे. टँजंट ड्रॉ केली. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा आता इथं रेडियस दिलेली, कितीची रेडियस आहे, 3 mm ची. मग काय करायचं, इथं जायचं फिलेट आणि हेच 2 लाईन सिलेक्ट करायच्या, ही एक आणि ही एक, आणि याला किती टाकायचं, 3. त्याच्यानंतर ना ही एक आणि ही एक, याला किती टाकायचं, 3, ठीक आहे. मग बघा आता हा सेक्शन तयार झाला आपला. आता मध्ये ट्रिम ऑप्शन यूज करायचं आणि हे जे सर्कल याला ट्रिम करून टाकायचं, ठीक आहे. आता बघा लक्ष द्या, हे जे हे डायमेन्शनला डबल क्लिक करायचं आणि याला डायमीटरच्या ऐवजी रेडियलमध्ये कन्वर्ट करा. मग बघा इथं दाखवलं आहे, हे रेडियल डायमेन्शन 16, हे डायमीटर किती आहे, 16. त्याच्यानंतर ना ही जी रेडियस आहे ही बघा R3 आहे. नंतर ना हे जे डायमेन्शन 36, हे डायमेन्शन 24, हे डायमेन्शन किती आहे, 8. त्याच्यानंतर ना इकडचं पण तसं सेम बघा 8, ही रेडियस किती आहे, 3 आहे, ठीक आहे. आणि हे डायमेन्शन किती आहे, 52, आणि त्याच्या इथं हे किती आहे, 64, ठीक आहे. आता फिनिश करायचं. बघा लक्ष द्या, फिनिश केल्यानंतर ना बघा इथं हे तयार झालं. आता त्याच्यानंतर ना काय करायचं, एक्सट्रूड आणि याला एक तर बॅक साईडला एक्सट्रूड करायचं. मग बघा त्याची जी विड्थ दिलेली ती किती दिली, इथं लक्ष द्या 22 दिली, ठीक आहे, 22 mm. मग इथं हे जे डिस्टन्स तिथं 22 टाकायचं. नंतर इथं बघा हे बुलियनमध्ये जाऊन युनिट म्हणायचं. युनिट का बरं म्हणायचं, कारण की हा पार्ट आणि हा पार्ट सेमच आहे, ठीक आहे. आणि ओके करायचं. बघा इथं हे आपलं स्केच तयार झालं. आता त्याच्यानंतर ना बघा परत ड्रॉइंग जर ऑब्झर्व केलं तर इथं हा एक टी स्लॉट सारखा स्लॉट आहे आणि तो आर पार आहे. बघा इथं डॉटेड लाईन दिसते आहे ना, ह्या ज्या डॉटेड लाईन ह्या कशा आहे, आर पार आहे, ठीक आहे. मग काय करायचं, आता बघा हे जे होल आहे M16 दिलेलं आहे, बरोबर आहे की नाही, कॅपिटल M16 म्हणजेच काय, तिथं थ्रेड आहे. मग इथं मोअरमध्ये जायचं आणि थ्रेड ऑप्शन बघा
थ्रेड्स आणि सिम्बॉलिक थ्रेड किंवा डिटेल थ्रेड, तुम्ही डिटेल घ्या, दिसले पाहिजे, पण ड्राफ्टिंग करायच्या वेळेस ते आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. बघा आता इथं काय म्हणतं आहे, मेजर डायमीटर किती दिलेलं आहे 16, तिथं 16 करा आणि डायरेक्शन त्याची बघा मायनर डायमीटर मस्ट बी स्मॉलर दॅन मेजर डायमीटर. बघा आता इथं 16चं आहे ना, तर आपल्याला ते होल थोडंसं एडिट करावं लागेल. का? कारण की आपल्याला तिथं M16चे थ्रेड आले पाहिजे, तर आपल्याला हे सर्कल जे हे थोडंसं छोटं करावं लागेल. याला काय करायचं, याला 15चं करा, ठीक आहे, आणि ओके करायचं, फिनिश करा. आणि नंतर ना बघा परत मोअरमध्ये जायचं, थ्रेड, आणि इथं जायचं, बघा इथं 16 टाकायचं. बघा 16 आलं आहे. आता त्याचं पिच दिलेलं होतं, इथं पिच 2 दिलेलं आहे. परत एकदा त्याला एडिट करा. बघा इथं पिच 1 आलं ना, इथं 2 करा, ठीक आहे. बघा पिच 2 आला का बघा. परत एकदा याच्यावर डबल क्लिक करा. त्याच्यानंतर ना बघा तिची लेंथ आहे ना, लेंथला 25 करा, थोडीशी जादा द्या, आणि ओके करा. बघा आता इथं पहिले कसं इथं स्टॉप झाले ते दिसत नव्हते, आता बघा आरपार पूर्ण झालेली, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं, मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळेस पण ते थोडंसं जास्त करते, म्हणजे जेणेकरून काय होईल, आरपार होईल, ठीक आहे. आता काय करायचं, हे जे स्केचेस आहे हाईड करा. अजून आपला ऑब्जेक्ट कंप्लीट नाही झाला आहे. बघा तुम्ही जर लक्ष दिलं तर आता त्याला आपल्याला स्लॉट बनवायचं, स्केच आणि इथं परत स्केच आणि ह्या कॉर्नरला सिलेक्ट करायचं आणि ओके बटनवरती क्लिक करायचं, ठीक आहे. आता आपल्याला इथं काय काढायचं, स्केच काढायचं. आता स्केच बघा T स्लॉटसारखं काढायचं आहे. तर इथं हे 32 दिलं आहे, हे 16 दिलेलं आहे, आणि त्याचं हे 9 आहे, आणि ही जी डेप्थ बघा ही टोटल किती आहे, 16 आहे, आणि 16मधून 9 गेले तर किती राहत्या, तर ते 6 आणि 3 म्हणजेच 7. मग इथं काय करायचं, एक सर्कल रेक्टँगल ड्रॉ करायचं. बघा आता असा हा रेक्टँगल, ठीक आहे. त्याला डायमेन्शन द्यायचे, हे किती आहे बघा, 44 नाही 32 आहे, ठीक आहे. मग इथं 32. त्याच्यानंतर ना बघा याला सेंट्रलाइज घ्यायचं. आता सेंट्रलाइज घ्यायचं काय करायचं, याचा मिड पॉईंट सिलेक्ट करायचा आणि इथला मिड पॉईंट सिलेक्ट करायचा आणि याला व्हर्टिकल अलाइन करायचं, ठीक आहे. बरोबर मिड पॉईंट येतं बघा. त्याच्यानंतर ना हे जे डिस्टन्स आहे बघा, तर हे डिस्टन्स आपल्याला किती दिलेलं आहे, इथं 9 दिलेलं आहे आणि हे 16 आहे. मग इथं काय करायचं, 16 - 9, ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा पुन्हा एक रेक्टँगल ड्रॉ करायचं 16/9चा. मग इथं जायचं, या पॉईंटपासून विड्थ टाकायची, बघा वरच्या बाजूला वाढत गेलं तर हाईट वाढते, आणि विड्थ टाकायची इथं 16 टाका आणि टॅब 9, ठीक आहे, आणि क्लिक करायचं. आता बघा याला परत सेंट्रलाइज घ्यायचं, याच्या अबाउट घेतलं. आता बघा हे जे डिस्टन्स आहे 8.5 आलं, त्याला किती 9 करा, ठीक आहे, आणि याला क्लोज करायचं. आता हा स्लॉट आपला तयार झाला. याच्यामध्ये काय करायचं, हे ट्रिम करून टाकायचं, नंतर ना याला फिनिश करायचं. बघा इथं 9 आहे, हे किती आहे 7 आहे, हे 32 आहे, आणि हे 16 आहे. बघा इथं 16 आलं, फिनिश, आणि एक्सट्रूड. बघा आता याला रिव्हर्स डायरेक्शन करायची आणि सबस्ट्रॅक्ट म्हणायचं, काय म्हणायचं, सबस्ट्रॅक्ट, आणि ओके. बघा याच्यात किती झालं, आता बघा हे सबस्ट्रॅक्ट झाल्यानंतर ना बॉडी पार्ट कंप्लीट झाला बघा. नंतर ना नेक्स्ट अजून त्याला बॉटम साईडला होल आहे बघा. इथं जर तुम्ही बघितलं तर इथं होल दिसतंय बघा. तर हे होलची डायमेन्शन इथं बॉटमला दाखवलेले आहे, तर M64 टॅप्ड होल. आता टॅप्ड म्हणजे काय आहे की टॅपिंग ऑपरेशन करायचं M6च्या होलचं, आणि त्याची जी डेप्थ आहे बघा, थ्रेडची डेप्थ 12 पाहिजे, ठीक आहे. आणि त्याची डायमेन्शन दाखवलेले आहे टॉप व्ह्यूमध्ये, काही या फ्रंट व्ह्यूमध्ये दाखवले. मग आता काय करायचं, बॉटमचा प्लेन सिलेक्ट करायचं, स्केच, बघा आता इथं, ठीक आहे, ही बाजू सिलेक्ट केली आपण. आता बघा बॉटम साईडला आपल्याला होल करायची, ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर हे जे हे खालच्या बाजूला L शेप खालच्या बाजूला आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, किंवा आपण दुसरा प्लेन सिलेक्ट करू, ठीक आहे. परत एकदा स्केच, याला असं पलटी करायचं. आता बघा आपला व्ह्यू कसा आहे, इथं ह्या बाजूला L शेप आहे, म्हणजे लेफ्ट साईडला पाहिजे. मग इथं काय करायचं, बॉटम साईड सिलेक्ट करायची,
ठीक आहे, आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. हॉरिझॉन्टल आलं बघा. आता आपला एल शेप इकडच्या बाजूला आहे आणि ते राऊंड शेप इकडच्या बाजूला आहे, म्हणजेच ते थ्रेड साईड. मग आता काय करायचं, इथं पॉईंट घ्यायचे. आपण आता होल कमांड यूज करणार आहे. एक पॉईंट घ्यायचा, 1 2 3 आणि 4 पॉईंट घेतले. आता यांना हॉरिझॉन्टल व्हर्टिकल अलाइन करून टाकायचं. ठीक आहे, हा एक सिलेक्ट करायचा आणि हा एक सिलेक्ट करायचा आणि बघा हॉरिझॉन्टल करून टाकायचं. त्याच्यानंतर ना याला पण सेम, हा एक आणि हा एक, याला काय करायचं, हॉरिझॉन्टल करायचं. हॉरिझॉन्टल झाले. आता व्हर्टिकल पण अलाइन करून टाकायचं. हा एक सॉरी, सिलेक्ट करताना बघा थोडंसं अडचण देते, पण मग सिलेक्ट करायचे आणि व्हर्टिकल. ठीक आहे, त्याच्यानंतर परत हे एक, हे 2 आणि व्हर्टिकल. ठीक आहे, आता काय करायचं, डायमेन्शन द्यायची. तर ह्या बाजूने बघा इथं हे किती 38 आहे. ठीक आहे, याला काय करायचं 38. ह्या पॉईंटपासून हे डायमेन्शन किती आहे 38 आहे. 38 आणि क्लोज करायचं. बघा आता याच्यामधलं जे डिस्टन्स आहे हे किती आहे, हे किती दिलेलं आहे आपल्याला 70 दिलेलं आहे. किती दिलेलं आहे 70. ठीक आहे, नंतर ना नेक्स्ट बघा आता याचं हे जे डिस्टन्स हे किती दिलेलं आहे 44 दिलं आहे. बरोबर आहे की नाही, 44 इथून इथपर्यंत हे डिस्टन्स किती दिलेलं आहे 44. ठीक आहे, 44 दिलं आहे. बट ते आता दोन्ही बाजूने सेम डिस्टन्सवरती बघा. तर आपण ही जी साईड जर बघितली तर ही किती आहे 64 आहे. बरोबर आहे की नाही, आणि ही किती आहे 44 आहे. 64 - 44 जर केलं तर ते येतं 20 mm. मग इकडनं 10 mm आणि ह्या बाजून 10 mm. बरोबर आहे की नाही. मग काय करायचं, एका बाजून डिस्टन्स द्यायचं म्हणजे ते सेंट्रलाइज येईल. ठीक आहे, मग इथं काय करायचं, डायमेन्शन इथून याला सिलेक्ट करायचं, इथून हे प्लेन सिलेक्ट करायचं, इथं 10 टाकायचं. किती 10. बघा आता हे सगळ्या बाजूने काय झालं सारखं झालं. याला फिनिश करायचं. आता फिनिश केलं. त्याच्यानंतर ना हे स्केच सिलेक्ट करायचं आणि इथं मोअरमध्ये जायचं, होल कमांड घ्यायची. कोणती कमांड घ्यायची, होल. आता इथं होल कमांड आहे का, बघा होल कमांड जर सापडत नसेल तर सर्च पण करू शकता किंवा इथं डायरेक्ट होल पण दिलेलं आहे बघा. ठीक आहे, होल कमांडवरती क्लिक केल्यानंतर बघा होल ऑटोमॅटिक सिलेक्ट झाले. आता ते विचारतं डायमीटर किती टाकायचं 6. त्याच्यानंतर ना त्याची डेप्थ जी ती किती टाकायची आपल्याला 12 mm टाकायची. किती 12. ठीक आहे, आणि सबस्क्राईब म्हणून ओके बटनवरती क्लिक करायचं. क्लिक केलं, हे बघा हे होल क्रिएट झाले. आता काय करायचे, हे होल सिलेक्ट करायचे, हे जायचं थ्रेड नंतर ना बघा हे 1, हे 2, हे 3, हे 4 आणि ह्याला काय करायचं, बघा आता इथं मेजर डायमीटर ऑटोमॅटिक येऊ राहिला. किती येतो आहे तो 8 mm येतो आहे. बरोबर आहे की नाही. मग इथं काय करायचं, तसंच राहू द्यायचं. आणि पिच जो आहे तो पिच किती दिलेला आहे का आपल्याला, नाही दिलेला. तर ठीक आहे, मग ॲज इट इज आहे तसं राहू द्यायचं. आणि बघा आता हे जे थ्रेड आहे, थ्रेड होताना बघा एकालाच आली ती सगळे सिलेक्ट करायची कंट्रोल प्रेस करून. ठीक आहे, हे डिलीट करा मग आणि सगळे सिलेक्ट करा. थ्रेड 1, ठीक आहे. आता इथं ॲट अ टाईम सगळे होल सिलेक्ट होत नाही. मग काय करायचं, प्रत्येकाला सेपरेट करा किंवा याला होलला सिलेक्ट करून इथं थ्रेड म्हणा, किंवा एक काम करा सिम्बॉलिक थ्रेडच्या ऐवजी डिटेल थ्रेड, सिम्बॉलिक थ्रेड सिलेक्ट करा. ठीक आहे, आणि ओके बटनवरती क्लिक करा. बघा इथं सगळ्याला थ्रेड आली. बघा इथं एक डॉटेड आलं बघा, याच्यावरती जर क्लिक केलं आतमध्ये डॉट दिसतो. ठीक आहे, म्हणजे हे सिम्बॉलिक थ्रेड क्रिएट झाले. आता बघा आपला हा जो पार्ट आहे हा कंप्लीट झाला. याच्यामध्ये आपल्याला जेवढे फीचर दिसत होते सगळे फीचर ड्रॉ केले. इथं पण आपण थ्रेडिंग केलं ह्या होलला. त्याच्यानंतर इथं रेडियस पण दिली, हे 4 होल पण ड्रॉ केले, हे मधलं मटेरियल पण सबस्ट्रॅक्ट केलं. तर मग आपलं काय आहे की हा पार्ट आता कंप्लीट झाला. याला सेव्ह करायचं. ठीक आहे, याला नाव द्यायचं, काय नाव आहे, व्हाईस बॉडी. ठीक आहे, तुम्ही स्टार्टिंगला पण नाव देऊ शकता.
त्याच्यानंतरनं आता पण देऊ शकता. ठीक आहे. आता आपण याचा कलर थोडासा जर चेंज करायचा असेल तर तुम्ही इथं व्ह्यूमध्ये जाऊन चेंज पण करू शकता. ठीक आहे. एडिट डिस्प्ले ऑब्जेक्ट डिस्प्ले. ठीक आहे. ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचं, ओके बटनवरती क्लिक करायचं, याच्यावरती क्लिक करायचं, 171 टाका. ठीक आहे. आणि ओके बटनवरती क्लिक करा. ठीक आहे. बघा आपण हे ड्रॉ केलं. इथं जेवढे पण हे जे आहेत ते हाईड करा. स्केचेस हाईड करायचे आणि आपला पार्ट पूर्ण कंप्लीट झाला बघा. तर आपण नेक्स्ट याच्यामध्ये त्याचा नेक्स्ट पार्ट ड्रॉ करू. ठीक आहे. तर नेक्स्ट याच्यामध्ये आपण सेकंड पार्ट ड्रॉ करणार आहे. सेव्ह ॲज. तर हा पार्ट बघा, याचे सगळे व्ह्यू पाठीमागच्या साईडनं होल बघितले, इथं थ्रेड आहे, ही झाली व्हाईस बॉडी. ठीक आहे. आता व्हाईस बॉडीच्या नंतर नेक्स्ट पार्ट कुठला आहे, 2 नंबरचा बघा इथं दिलेला आहे लिस्टमध्ये, स्लायडिंग जॉ. तर स्लायडिंग जॉ बघा कसं आहे, हा स्लायडिंग जॉ आहे. ठीक आहे. याची इथं डायमेन्शन पण दिलेली आहे, स्लायडिंग जॉ. ठीक आहे. कुठं बघा इथं दाखवलेला आहे तो. ठीक आहे. तर हे आपण आता नेक्स्ट याच्यामध्ये ड्रॉ करू. बघा तुम्हाला जर NX सॉफ्टवेअर पाहिजे असेल तर तुम्ही मला माझ्या इंस्टाग्रामचं जे चॅनल आहे त्याच्यावरती जॉईन होऊ शकता. सॉरी, इंस्टाग्राम नाही, टेलिग्राम. आणि तुम्हाला जर काही अडचण असली तर मला तुम्ही कॉल पण करू शकता. ठीक आहे. किंवा कमेंटमध्ये तुम्ही तुमची काही क्युरी असेल तर तुम्ही मला सांगू शकता.